ओला गाड्या खरेदी करणाऱ्यांची ही अवस्था आहे। आज सकाळी ज्या वेळेला 97% बॅटरी होती त्यावेळेला मी प्रवासासाठी निघालो होतो आणि आत्ता माझं किलोमीटर झालेलं आहे केवळ 75 किलोमीटर। त्यावेळेला मी मीटर दाखवत आहे। हे बघा ही अवस्था आहे। आता फक्त 15% राहिलेलं आहे आणि मी किलोमीटर आलो आहे फक्त 76 किलोमीटर। अशी ही ओला गाड्यांची तरतूद आहे। आपण पाहतोय मी अतिशय इमर्जन्सीमध्ये लाईट घेऊन या हॉटेलपासून तर माझी गाडी चार्जिंग करतोय। मला खरं तर एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं, परंतु मध्येच गाडी 40 किलोमीटर अजून मला जायचं होतं। 125 किलोमीटर गाडी दाखवत होती तर जाईल 97-98% असताना, परंतु गाडी ही फक्त 76 किलोमीटर आलेली आहे आणि माझं 13% फक्त चार्जिंग राहिलं होतं। स्पीड पण लो झालं होतं। अशी ही अवस्था आहे ओला गाड्यांची। सांगतात एक करतात एक, ही परिस्थिती अतिशय अवघड आहे। ओला गाडी खरेदी करणाऱ्यांनी भविष्यात नक्की विचार करावा या गोष्टींचा। ओला गाड्या या अजिबात घेऊ नये। यांची सर्व्हिस स्टेशन देखील पुणे शहरात नाही आहे आणि ग्रामीण भागात पण नाही आहे। गाडी लाख 1.5 लाख रुपयाच्या गाड्या घेऊन आज आपल्याला रस्त्यावर अशा पद्धतीने चार्जिंग करावं लागत आहे। लांब जाण्याच्या कामाच्या ह्या गाड्या राहिलेल्या नाही आहेत, त्यामुळं ह्या गाड्या विकत घेताना अतिशय विचारपूर्वक घ्यावा। कंपन्यांची सर्व्हिस अतिशय टुकार आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सर्व्हिसिंग मिळत नाही आहे। पुणे शहरात नाही, पिंपरी चिंचवड नाही, बऱ्याचशा ठिकाणी या गाड्यांचं सर्व्हिस सेंटर, विक्री सेंटर बंद झालेली आहेत। ज्या ठिकाणावरून गाडी आपण विकत घेतो ती लोक नंतर हात वर करतायत। अशा या ओला भंगार गाड्या कुणी घेऊ नये अशी मी ग्राहकांना विनंती करतो। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।